ग्रामीण भागाचा विकास म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांचा विकास म्हणजे त्यांना मिळणारे जे शेतीकडे जाणारे रस्ते. खरं तर आपण आता हा रस्ता पाहतोय, पाणंद रस्ता आहे आणि हा रस्ता जर आपण पाहिला तर सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे आणि हे संपूर्ण गावकरी माझ्या सोबत आहेत. शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी हा रस्ता करण्यात आलाय. माझ्यासोबत सर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही या रस्त्याच्या संदर्भात? साधारण 2014 मध्ये आमच्या इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार योजना आणली होती. त्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी माझ्या गावामध्ये झाली आणि ते झाल्यानंतर आज तुम्ही बघत असा सगळ्या साईडनी इथं ऊस आहे, इकडे अंजीर आहे, इकडे सूर्यफूल आहे. जवळपास 80-90% अधिक क्षेत्र हे बागायती झालं आणि त्यामध्ये जे काही मुरुम निघाला होता त्यामध्ये आम्ही जवळपास त्याच वेळी 2013 साली साधारण 13 किलोमीटर लांबीचे 15 पाणंद रस्ते खुले केले होते. त्याच वेळी आता झालं असं की आता राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे सरांनी हे पाणंद रस्त्याची नोंद करायची आणि त्याचा विकास करायचा ह्यासाठी काही निर्णय घेतले. त्याचा फायदा असा झाला की सगळे त्यानंतर आम्ही गावामध्ये मिटिंग घेतली. साधारण 12 फूट रुंदीचा रस्ता, त्यानंतर दोन्ही साईडला 3-3 फूट झाड लावण्यासाठी असं सगळ्या सर्व ग्रामस्थांनी एकीने ठरवलं. त्यानुसार आम्ही त्याची नोंद जी आहे ती सातबारावर केली. सर्व रस्त्यांना महापुरुषांची नावं दिली. त्यानंतर ते केल्यानंतर त्याच्या आता कमानी पण आम्ही आता तयार करतोय प्रत्येकाचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा विदा सावरकर असतील, या सगळ्यांची नावं आम्ही वेगळ्या महापुरुषांची नावं ही रस्त्यांना दिली. आज आपण एरियामध्ये विचार केला साधारण 13 ते 14 एकर क्षेत्र या शेतकऱ्यांचं रस्त्याखाली गेलं, पण सर्वांनी सहमतीने ते दिलं. कुठलाही शासकीय आदेश. तेच विचारायचं होतं की आपण जर ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर शेतीला बांध असतात, शेजारी शेजारी शेती असते. रस्ता ज्यावेळेस आता आपण करणार त्यावेळेस खरं तर घरात कुटुंबामध्ये वाद होतो. आता तुम्ही तर ग्रामस्थांसाठी आणि गावातल्या शेतकऱ्यांसाठी हा रस्ता केलाय, तर असं काही झालं का वाद वगैरे की संगनमताने? नाही, तसं हे सगळे लोकांनी सहकार्य केलं आणि कुणीच विरोधात नव्हतं. एकदा मिटिंग घेतली, काही कोणाच्या शंका होत्या त्या सगळ्या त्याचं निरसन केलं गेलं आणि आता तुम्हाला आनंद वाटतो सांगायला की आता पलीकडे एका CSR मधनं पुढच्या 1.5 किलोमीटरचं काम चाललंय. एक सुद्धा शेतकरी ते बघायला सुद्धा आलं नाही. कुठनं रस्ता करतायत काही कोणीच विचारायला सुद्धा आलं नाही. म्हणजे ह्याचा खूप आनंद आहे की करताना सर्व ग्रामस्थांचं 100% ग्रामस्थ बरोबर आहेत आणि आमच्या इथं कुठलंच दुमत नाहीये. ग्रामपंचायत निवडणूक जे ठरलं गावाचं, 10 जण सरपंच आणि 9 जण होते, तर 10वा माणूस सुद्धा सासवडला अर्ज भरायला गेला नव्हता. म्हणजे एवढे एकी गावामध्ये आहे. त्यामुळे गावाचा सगळ्यांचं सहकार्य होतं, सगळ्यांनी मिळूनच काम केलं. किती पाणंद रस्ते करण्यात आलेत आणि आता किती रस्त्यांचं काम चालू आहे? आता 15 पाणंद रस्ते